उद्योग असणारा समाज निर्माण केला तरच आपण काहीतरी केलं असं आपल्याला समाधान वाटतं कार्यकर्ता म्हणून. उद्योगाची रुजुता जी आहे ना आपल्या समाजामध्ये त्या मुलांमध्ये आपण केली पाहिजे. मी माझं उदाहरण सांगतो तुम्हाला. मी स्वतः आता व्यावसायिक आहे, पण व्यवसाय करायच्या अगोदर मी 12-13 वर्ष नोकरी केली. मी डेअरी इंजिनियर आहे. मी भोपाळमध्ये, इंदोरमध्ये 4-5 वर्ष, 12 वर्ष मी मध्य प्रदेशमध्ये होतो. त्यानंतर जेव्हा भोपाळचा गॅस कांड झाला त्यावेळेस मी भोपाळमध्ये होतो, डेअरीमध्येच होतो. त्याच्यानंतर मी महाराष्ट्रात आलो. 1 वर्ष चितळेंकडे केली मी. आणि चितळेचे नानासाहेब चितळे होते, त्यांचा माझ्यावर खूप जीव होता. कारण एक असा प्रॉडक्ट मी त्यांना झटपट करून दिला होता, जो खोवा म्हणून. खोवा बनवायचा म्हणजे दूध आटवायचं आणि त्याला 3 प्रोसेस भरपूर आहे. त्यांना मी रेडीमेड खोवा करून दाखवला होता. तो एक खोवा 1 तासात होतो, त्याला 10 मिनिटात. तर त्यांचा एवढा माझ्यावर जीव की तू वरोडे आता तू 5 वर्ष इथेच राहा आणि तुम्हाला आता बॉन्ड लिहून द्या. मी म्हटलं नाना, मी उडता पंछी आहे, मी असं काही करू शकणार नाही. मला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत मी नोकरी करणार. आणि अक्षरशः मला त्यांनी सांगलीमध्ये फ्लॅट दिला होता. मी गेल्यावेळी त्यांचं गाव 20 किलोमीटर 25 किलोमीटर मी येऊन जाऊन करायचो. अक्षरशः मी ते पगार घेतला 7 तारखेचा आणि 8 तारखेला त्यांचं अजून एक कुटुंब त्या बिल्डिंगमध्ये राहायचं, त्यांच्याकडे चावी दिली आणि मी सरळ सातारा घाटा, माझे मामा होते तिथे एजन्सी ऑफिसर, त्यांच्याकडे 2 दिवस राहिलं. त्यांना म्हटलं मामा आता मला नोकरी करायची आहे. म्हणजे चालू नोकरी सोडून मी व्यवसाय केला. त्यावेळेस आपल्या समाजातले काही लोक काय म्हणायचा, वेळा माणूस आहे. चांगली नोकरी सोडली. मी पुण्याला आलो. नंतर पुण्याला मी थोडा व्यवसाय चालू केला. एक LNT नावाची कंपनी होती, मोठी LNT नाही, LNT ही वेगळी कंपनी होती, त्याच नावाने चालू केली. त्यांचं मी सेल्समन झालो. त्या सेल्समनचं मी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पैशाने फिरलो आणि ज्या ज्या डेअरीमध्ये जायचो त्या डेअरीमध्ये काय काय रिक्वायरमेंट आहे इतर गोष्टीच्या छोट्या मोठ्या त्या मी घ्यायचो, त्या मी सप्लाय चालू केला. त्याच्यातून मी पुढे गेलो. आणि आमच्या सासऱ्यांचे मावस भाऊ होते, ते एकदा पुण्यातून नाशिकहून आले, म्हणाले की अरुणराव तुम्ही काय नोकरी सोडली, चांगली, असं केलं तसं केलं काय. त्याच्यानंतर 2 वर्षांनी आले आणि त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न होतं, मुलगा बघायला आले राजू. तर ते माझ्या दुकानात आले. त्यांना असं असं एक स्थळ एक वावळ म्हणून त्या स्थळाकडे जायचं होतं. तर आम्ही चौघं, मी माझे सासरे आणि ते असे 3 अजून एक कोणीतरी होतं, चौघं आम्ही दुकानाच्या बाहेर आलो. आणि ते म्हणाले चला रिक्षा स्टँडवर जाऊ. म्हटलं चला. रिक्षा स्टँडवर गेला. म्हटलं थोडंसं जरा पुढे जाऊया 50 फुटावर, तिथे आपल्याला रिक्षा मिळेल. तिथे चौघांनी घेऊन गेलो आणि गाडीची चावी लावली. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येतं. 1 वर्षात मारुती घेतली होती मी. आणि मामा म्हटलं बसा, रिक्षाने आपण मारुतीने जाऊ. तुम्ही म्हणाले होता ना वेडेपणा, म्हटलं हा वेडेपणा असतो. तो व्यवसाय खरंच वेडेपणा आहे. तो हिंमत करा. छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये पैसे मिळतात. मी असे कमीत कमी 50-60 लोक प्रत्येक वर्षी तयार करतो, जे लस्सी बनवण्याची मशीन माझ्याकडून घेऊन जातात आणि एका महिन्यामध्ये ते कमीत कमी 2-3 लाख रुपये कमवतात. खर्च काही नाही, फक्त 25,000 रुपये खर्च आहे राजू भाऊ. पण तुमची करायची तयारी पाहिजे. पण आम्हाला नोकरच पाहिजे, कारण नोकरीशिवाय छोकरी मिळत नाही, ही एक गोष्ट आहे. तर आपल्याला उद्योगवर आधारित समाज जर तयार करायचा असेल तर आपण लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून जो मेळावा घ्यायचा त्याचा उद्देश असा आहे की मुलांना रोजगार कसा निर्माण करता येईल, त्यांच्यामध्ये उद्योगला व्यवसायता कसे रुजवता येईल, ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. तुम्ही एक चांगला 500 रुपये तुम्ही हे द्या, असा एक चांगला पॉईंट मांडला. तुमच्या माहितीसाठी सांगतो की कोरोनामध्ये आम्ही ऑनलाईन मीटिंग घ्यायचो ऑल इंडियाची. त्याच्यामध्ये आम्ही मल्टिपल सोसायटी प्रोजेक्ट तयार केला होता. जवळपास 6 महिने, म्हणजे जवळपास 10-12 राज्यातले मोठमोठे इंजिनियर व्यवसाय त्याच्यामध्ये जोडले होते. हैदराबादला आम्हाला त्याचं हेड ऑफिस ठेवायचं होतं आणि मल्टी स्टेट सोसायटी, त्याच्या माध्यमातून आपल्या लोकांना व्यवसायाला पैसे उपलब्ध करून देण्याचं साधन होतं. ते अजून आहे स्वप्न, ते काय अजून पूर्ण झालं नाही. पण आता देवान चेंबर ऑफ कॉमर्स तयार होत आहे कोणतं. चेंबर ऑफ कॉमर्स तुम्ही बघितलंय, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स असं आहे. आता देवान चेंबर ऑफ कॉमर्स
तर चेंबर काय असतं, ते तुम्हाला उद्योगधंद्याला मदत करतं, तुम्हाला टेक्निकल सपोर्ट देतं, तुम्हाला आर्थिक मदत करते. तर अशा अशा गोष्टी आपण राष्ट्रीय स्तरावर चालू केल्या आहे. आता बेंगलोरमध्ये देवल महर्षी म्हणजे देवान ऋषी जे आहेत आपल्या आद्य ऋषी देवान समाजाचे, त्यांचं दुसरं नाव देवल सुद्धा आहे. तर देवल महर्षी युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचे प्रयत्न चालू आहे. म्हणजे असे बऱ्याच उद्योगातला समाज चालू आहे. आपण मागं नाही राहायला पाहिजे, आपण सुद्धा असं केलं पाहिजे. त्यामुळे अशा सगळ्या विषयाची आपण चर्चा करू, त्याच्यावर तुम्ही बोला.